टू माय चॅनल गाईज. आपण आलेलो चिपळूणला. थोडी शॉपिंग पण करायची होती गणपतीची आणि फिरायला पण थोडं भेटेल. आणि इतकं भारी वातावरण आहे ना, ते मी दाखवीन रोडला. शॉपिंग तर झाली, तुम्ही बघितलीच असाल. आणि सवत सडा दाखवतो तुम्हाला. एवढा पाणी तर नाही आहे, पण बघा किती आहे तो. एवढं पाणी नाही आहे, भारी एकदम आहे बघा पुरा. कसलं वाटते बघा, एकदम हिरवंगार आणि त्याच्यातून पाणी पडतं. इथे पण आहे एक छोटा धबधबा. आणि हा बघा, पाणी पाऊस असताना तर एक नंबर असतं. आणि कडेचं वातावरण पण बघा हिरवंगार. रोडचे तुम्हाला रिॲक्शन दाखवेन, एक नंबर आहेत. म्हणजे रोड दाखवेन कसला एक नंबर झाला आहे. आणि हिरवंगार आहे पुरं. धबधबा पाहू शकता तुम्ही गाईज. रोड बघा पहिला, इथं पण एक धबधबा आहे. आणि रोड बघा पुरा एक नंबर झाला. आणि हे बघा निसर्ग. कसल्या छोट्या छोट्या बिल्डिंगी दिसतात बघा पुऱ्या. आणि खाली बघा पुरा एक नंबर. इथे जरा फोटोशूट करू थोडासा गाईज. हा टर्न बघा कसला आहे. आणि आता आपण आलेलो तिथं बघा, इथून पण ह्या धक्क्यावर उभा राहतो बघ. खाली बघा आणि पुरा बघा, इथं पाऊस पडतोय पुरा. आपल्या इथं पण पाऊस आहे. आणि बघा पुरी नदी पुरी कसलं वाटतं बघा ना. त्याला खाली खोल आहे, लांब होतो. आणि पुरा बघा फुल एक नंबर आहे. पाऊस जोरात आलाय आता. तुम्ही पाहिलंच असाल सवत सडा. अजून कसल्या दरीसारखं आहे ते एक ठिकाण, ते दाखवलं नाव नाही माहिती मला. पण तिथे काय काय झालं ते मी आता सांगणार आहे. सवत सड्याच्या इथे नाव का पडलं तर तिथे दोन महिला एकामेकाला ढकलून, म्हणजे सवती असल्यामुळे त्यांना सवत सडा म्हटलेलं आहे. ते ढकलून तिथे मेलेले आहेत त्याच्यामुळे. आणि माझा घसा बघितलात किती बसलेला. इतका जाता येता पाऊस होता. जरासा पण मोबाईल त्याने काढून दिलं नाही फोननी. जरासा काढायचो तर रिमझिम असायचाच पाऊस, तर फोन भिजायचाच. पण जोरात असल्यामुळे मी जास्त फोन काढायचा नाही, कारण काहीतरी झालं उगाच फोनला तर गणपती आहेत तर तो व्हिडिओ बनवायचे वांदे होतील. एक मोबाईल आपला जाऊन पडलेला आहे दवाखान्यात, म्हणजेच मोबाईल शॉपीत. तेच कारण आहे त्याचं पण. आणि हां, तर आता मी घरात आलेलो आहे. आणि आता जाऊया थोड्या वेळाने, खाऊन बिऊन जेवतो जरा. कारण मी सकाळी 7ला गेलेलो, ते आत्ता आलेलं डायरेक्ट 4 वाजता. आणि कसं म्हणजे थोडं दाखवता आलं, त्यामुळे सॉरी. मी पुरा ब्लॉग करणार होतो शॉपिंगचा, हे सवत सड्याचा, जाणार होतो तिथे. पण काय झालं, एवढं लेट झाल्यामुळे मला पण जरा दापोलीत काम होतं, त्यामुळे यायचं होतं. तर हां, तर मी गाडीला बेबी बोलत असतो, तेव्हा घरातले पण काय बोलतोयस हे गाडीला. तर का बोलतो, आता एवढी गाडी बघा. आता मी सांगतो, मी एकदा देवरुखला गेलेलो, ब्लॉग करायचं झालं नाही कारण फोन तेव्हाच बिघडलेला. तर काय झालेलं, मी आधी इकडे गाडी खूप चालवलेली आणि त्याचं काय झालं प्रॉब्लेम, गाडीचं ते टायरच्या इथं ते मेन हे असते, असा रॉड टाईप असतो, तो निघालेला. आणि पुरी गाडीचा टायर आतमध्ये मडगाच्या इथं गेलेला. तरी गाडी देवरुख ते दापोली येऊन, मी इथं दापोलीत फेरी मारत होतो आणि कसला आवाज येतो एवढा, म्हणून मी रिपेरिंगवाल्याच्या इथं गेलो. तर त्याने सांगितलं, भावा अजून थोडा दिवस थांबला असतास तर टायर पुरा, म्हणजे इंजिन तो पाठचा सगळा बाहेर आला असता. तेवढ्या गाडी देवरुखवर जाऊन आलं आणि खूप टाईम झालेला ते होऊन. त्यामुळे मी गाडीला आपली जान, काही तुमचं पण, तुम्ही पण काहीतरी गाडीला आपल्या म्हणत असाल, त्यामुळे गाडीवर खूप प्रेम आहे. ह्याच नाही, सगळ्या जेवढ्या माझ्याकडे गाड्या आहेत तेवढ्या आता येतील, त्या पण खूप प्रेम गाडी ना काय मी म्हणत असतो गाडीना. तुम्ही पण काहीतरी म्हणत असाल तर हां, तर जाऊ दे. चला, हा ब्लॉग इथे संपवूया आणि मिळूया पुढच्या ब्लॉगला गणपतीच्या. तर लगेच सबस्क्राईब करा चॅनलला. तर बाय बाय.